काँग्रेस नेते नाना पटोलेंचे पाय कार्यकर्त्यानं दुधानं धुतले, गुरुचे पाय दुधानं धुतले, त्यात गैर काय? काँग्रेस कार्यकर्ते अनिल पाटलांचा सवाल, तर भाजपकडून नानांवर टीकेचे बाण. मूळ मुद्द्यांना बाजूला करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव, नाना पटोलेंचा आरोप. कुटुंबातील व्यक्तीच्या आग्रहासाठी पाय धुवू दिले, व्हायरल व्हिडिओवर पटोलेंचं स्पष्टीकरण. शिवसेना नेत्यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतल्यानं भाजप नाराज, बच्चू कडूंसह संजय शिरसाटांवर कारवाईची मागणी. जंतर मंतर आंदोलनात पोलिसांच्या वेशात शिरून घातपाताचा कट उघडकीस, पश्चिम बंगालमधून अटक केलेला दहशतवादी शमीम मोंडलच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड. सीजेपी कोर कमिटीची संभाजीनगरात 5 ऑगस्टला बैठक, पुढील भूमिका ठरवली जाणार. टीईटी पेपर फुटीविरोधात आंदोलन उभारण्याची तयारी. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर शिवराळ भाषेत टीका केल्याचे सोलापुरात तीव्र पडसाद. पंढरपुरात भाजप युवा मोर्चाचं आंदोलन, भाजप आमदारांचंही राऊतांवर टीकास्त्र. ईव्हीएम विरोधात तरुणांनी देशव्यापी आंदोलन उभारावं, आमदार रोहित पवारांचं युवकांना आवाहन. मतदान ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी. देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार, खासदार संजय राऊतांचा पुनरुच्चार. मोदींनी फडणवीसांशी चर्चा केल्याचा दावा. काही लोक निर्णय घेताना फाईलवर पेनानं अंडरलाईन करायचे आणि पेन ठेवून द्यायचे. तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता केली टीका. शारीरिकच नव्हे तर राजकीय वजनही कमी झाले, धनंजय मुंडेंची मिश्किल टिप्पणी. येणारा काळ आपलाच म्हणून नियमित जिम, मुंडेंचं सूचक वक्तव्य. बीड नगर परिषदेत सत्तांतराचे वारे, संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागरांची बीड नगर परिषदेचे युतीचे संकेत. विजयसिंह पंडित यांच्या सत्तेला आव्हान. रायगडचं पालकमंत्री पद मिळणार हे निश्चित झालंय, फक्त घोषणा बाकी. गृहमंत्री भरत गोगावलेंचं रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य. डिजिटल युगात मोबाईल टाळता येणार नाही, मोबाईल वापरा पण आहारी जाऊ नका. अन्न आणि औषध आयुक्त तुकाराम मुंढेंचा तरुणांना सल्ला. एनटीएनं काढली 7.50 कोटींची निविदा, सुरक्षा अधिक काटेकोर करण्यासाठी निर्णय. कमीत कमी खर्च हा निकष नसणार, कार्यक्षमता आणि अनुभवाच्या जोरावर देणार भर. काँग्रेस खासदार पप्पू यादवांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, पत्रकार परिषदेत गोंधळ आणि हाणामारी, चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप. स्वच्छ मुंबईसाठी पालिकेची कठोर मोहीम, उघड्यावर कचरा फेकल्यास 500 रुपयांचा दंड, संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर. पिंपरीत कुटुंबातील तिघांची राहत्या घरी आत्महत्या, मोठं कर्ज झाल्यानं पिल्ले कुटुंबियांनी उचललं टोकाचं पाऊल. दुचाकी खड्ड्यात गेल्यानं महिलेचा जागीच मृत्यू, मागून येणाऱ्या ट्रक खाली आल्यानं गमावला जीव. ठाणे भिवंडी मार्गावरील घटना. जळगावातील तरसोद पाळधी रस्त्यावरील आसोदा पूल धोकादायक, पुलाच्या कॉन्क्रीट प्लेट कोसळण्यास सुरुवात, पुलावरील वाहतूक 3 दिवस बंद. भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीत तोडक कारवाईला तात्पुरती स्थगिती, पाडकामाला 108 कुटुंबियांचा विरोध, पर्यायी व्यवस्था करण्याची रहिवाशांची मागणी. लोणावळ्याच्या भुशी धरणावर पर्यटकांची प्रचंड गर्दी, पर्यटकांमुळे लोणावळ्याच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. जायकवाडी धरण कोणत्याही क्षणी ओव्हरफ्लो होणार, जायकवाडी 84% पाणीसाठा, जायकवाडी धरण भरल्यानं पाण्याची चिंता मिटली. आंबोली धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, सुट्टीचा दिवस असल्यानं गर्दीमध्ये अधिकच भर, महाराष्ट्राच्या चेरापुंजीत पर्यटकांची रेलचेल.